एका युवा नेत्यांच्या हट्टापायी 4 भिक्षुकांचा बळी गेलाय असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या 49 भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना विसापूर कारागृहात पाठवलं। त्यातील 10 भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं। त्यातील 2 दिवसात 4 भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तर हा प्रकार मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय। तर खासदार निलेश लंके यांनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय। या 10 भिक्षुकांपैकी 3 जण रुग्णालयातून पळून गेले। यावेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होतं? 10 भिक्षुकांना रुग्णालयात आणलं गेलं, त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आलं होतं का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कॅमेरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टम करून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। तर नाव न घेता माजी खासदार सुजय विखे यांच्यावर निशाणा साधताना खासदार लंके म्हणाले, एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबवण्यात आले। ही प्रशासनाची चूक आहे, याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल खासदार लंके यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शिर्डी, अहिल्यानगर। आणि मधल्या कालखंडामध्ये काही जणांनी सांगितलं की शिर्डीमध्ये अनेक भिकारी या ठिकाणी येतात। त्याचाच परिणाम म्हणून आज 4 लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। कारण 4 तारखेला 49 भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले 10 भिक्षुकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये 4 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। त्यामधले 4 जण पळून गेले। म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जण पळून गेले आणि 2 या ठिकाणी उपचार घेत आहे। जर तेच भिक्षुक त्यांना त्रास होत असताना जर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणले असते आज 4 लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे। याला जबाबदार कोण? सगळ्यात महत्त्वाचं, जर अशा पद्धतीने जर ह्या भिक्षुकांना जर वागणूक मिळणार असेल तर हे चुकीचं आहे। काही भिक्षुकांना आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली, त्यांना डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं। मुळे आमची तर मागणी ही की हे 4 लोकांचा बळी गेलाय, याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे। आता याची जबाबदारी कोण घ्यायला? सगळ्यात महत्त्वाचं, जर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असता तर आज ते 4 लोक वाचले असते। सगळ्यात महत्त्वाचं आणि आमची एक मागणी की या सगळ्यांचा PM या संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलमध्ये करावा। त्यांना मारहाण झाली, दिसलं ना, व्हिडिओमध्ये दिसलं, त्यांना मारहाण झाली, त्याला डांबून ठेवलेलं व्हिडिओ आपल्याकडे सगळ्यांसमोर आहेत ना। सगळ्यात महत्त्वाचं आणि कस्टडीत असताना 4 भिक्षुक पळून गेले ना, म्हणजे पोलीस प्रशासन काय करीत होतं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आपले गार्ड ठेवणं अपेक्षित होतं। मला कुणीतरी सांगितलं की ज्येष्ठ गार्ड त्या ठिकाणी ठेवली होती, तरुण गार्ड ठेवायला पाहिजे होते ना। जर चांगले गार्ड असते ते पळून गेले नसते ना। ही सुद्धा पोलीस प्रशासनाची जबाबदारी। तुम्ही त्या शिर्डीतून आणल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असतं तर जीव वाचला असता ना। ती सुद्धा दिरंगाई तुम्ही केली आणि म्हणजे तुम्ही घोषणा केल्यानंतर शिर्डीत जास्त भिकारी झाले, त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला। 4 लोकांचा बळी गेला, 2 लोक हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेत आहे। आता आम्ही पाहिलं सिव्हिल सर्जन माझ्या बरोबर आहे, डॉक्टर स्टाफ माझ्या बरोबर आहे, त्यांनी त्या पेशंटला चांगल्या पद्धतीचा उपचार पण चालू आहे। आता आज आमच्या आत्ताच्या परिस्थितीत आमच्या जाधव साहेबांचं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक आहे की या 4 लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? उपास। आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी 4 दिवस अन्नत्याग केला, मग अन्नत्याग केल्यामुळे झाला। काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होती, अल्कोहोलमुळे झाला, अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला? जर या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं PM पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे। ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे।
प्रशासनाने घेतलेला बळीच आहे. मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? प्रशासन. एका काही युवा नेत्याच्या हट्टापायी या 4 लोकांचा बळी गेला ना. आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही. फक्त शिर्डीत भिकारी जास्त झाले म्हणून आजपर्यंत कधी कारवाई केली नाही. त्या शिर्डीमध्ये कधी कारवाई नाही केली. फक्त एका नेत्याने घोषणा केली, जाहीर केलं की शिर्डीत सगळ्यात जास्त भिकारी फिरतात म्हणून पोलीस प्रशासनाने घाईघाई त्यांच्यावर कारवाई केली, उचलून विसापूरमध्ये टाकले. अरे तुम्ही कारवाई केली, आमचं म्हणणं आहे भिक्षा मागणं हा एक गुन्हा आहे, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण तुम्ही त्यांना जर त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवत असाल तर ही सुद्धा प्रशासनाची चूक आहे.